सकाळी कामाची सुरुवात झाली आणि किचन ओट्याचा जो अवतार झालेला असतो तो व्यवस्थित होईपर्यंत आणि आपल्या जेवणाचं ताट तयार होईपर्यंत याच्यामध्ये जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपलं किती काम आहे हे पहा तुम्ही. आणि तुमचंही तसंच आहे का हे नक्की सांगा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सरगम लाईफस्टाईल अँड व्लॉग. आज सकाळची सुरुवात झाली ती मेथीचा लाडू खाण्यापासून. आज नाश्त्याला मी मेथीचा लाडू खाल्ला, कारण रोज वेगवेगळा नाश्ता होत राहतो आणि हे लाडू लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे उरलेत. पण आता तो रोज एक तरी खाणार आहे मी. आता पुढची सुरुवात करूया. पहा, एक दिवस आराम करायचा तर दुसऱ्या दिवशी आपल्याला असं वाटतं की नाही बाबा खूप पसारा पडला आहे. एक दिवस आराम आणि असं वाटतं ना किती दिवसाचा पसारा पडला आहे तो, आणि डबल कामं काढून घेतो आपण एक दिवस आराम केल्यानंतर. तसंच माझं आज काही झालं. आज मला किचन ओट्याखालचा सगळा पसारा आवरायचा होता. मधलाही आवरून झाला होता, साईडचा आवरून घेतला, सगळी झाडू बिडू सगळं मारून वगैरे घेतलं, स्वच्छ करून घेतलं सगळं, नाही का. टेरेस पण राहू दिलं होतं. जसं मी तुम्हाला म्हटली ना की बाबा मला खूप कंटाळा आला होता, काहीच करायचं नव्हतं, खरंच काहीच करायचं नव्हतं, त्याच्यामुळे आराम केला. पण आज जे कामं झालेत ना डबल, तर ते करण्यात पण मला एवढा काही वैताग आला नाही. हां, आता तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ह्या बाईला काय कंटाळा येतो कामांचा, तर मला येतो, खूप कंटाळा येतो. मी असं काही खोटं नाही सांगणार की बाबा मला खूप आवडतात घरातली कामं करायला किंवा मला खूप आनंद आहे ही घरातली कामं करायला. नाही, अजिबात नाही. जेवढी करायची होती तेवढी कामं केली. आता नाही होत, आता नाही आनंद येत जसं आधी यायचा. घर सजवण्यात, घर स्वच्छ ठेवण्यात, घर आजही स्वच्छ असतं, आजही साफच असतं. आपण जसं 24 तास आपण म्हणतो ना किचन किंवा काही ना काही कामं करतच राहायची, तसं नाही होत आता माझ्याकडून. पहिले कसं आपण काही ना काही काढतच असतो, बाबा हा पसारा आज व्यवस्थित करू, ते आवरून घेऊ, हे करू, ते करू. आता तसं नाही होत मला. आता असं वाटतं की पटपट कामं आवरून घ्यायची आणि आरामात बसायचं, असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी खोटं तर नाही सांगणार की बाबा मला खूप आवडतात हे घरातली कामं करायला. मला फक्त एकच काम आवडतं, ते मी तुम्हाला शेवटी सांगते की ते काम मला खूप आवडतं करायला. आता पाह्या इथे एका साईडला मी ना भाजी बनायला ठेवून दिली होती. भरलेली वांगी बनवली, ती बाजूला ठेवून दिली, भात ठेवून दिला. आणि ते करता करता आहे ना हे साईडची आपल्याला परत कामं करावी लागतं. असं नाही आहे ना आपलं की आपण स्वयंपाक बनवतोय तर आपण किचनजवळ म्हणजे गॅसजवळच उभं राहणार आहे, असं पण नाही आहे. बायका आहेत ना, म्हणजे आपण बायका एक काम करता करता आहे ना 17 कामं बरोबर करतो. आता जेवण बनवताना आपण दुसरी पण कामं करून घेतो. असं नाही आहे आपलं की ठीक आहे आपण हे काम करतो आहे, जेवण बनवतो आहे तर जेवणच बनवायचं, असं नाही ना करत आपण. किंवा तुमच्यापैकी कोणीच नाही करत, तुमच्यापैकी काय कोणीच नाही करत. कारण प्रत्येक बाईला माहिती आहे की बाबा हे काम होईपर्यंत ना आपली 2 कामं अजून एक्स्ट्रा होतील. भात शिजेपर्यंत आहे ना दुसरं आपलं एखादं काम होईल, हे सगळ्यांना माहिती आहे. तसंच माझं झालं. मी आता इथे भात बाजूला ठेवला छोट्या गॅसवर, लगेच डाळ शिजायला ठेवून दिली, भाजी झाली होती. तोपर्यंत मी लगेच कपडे धुवायला घेतले, कपडे वाळत टाकले, लादी वगैरे सगळं पुसून झालं, नाही का. आणि मध्ये मध्ये मी मुलीला सांगितलं की बाबा डाळीचा गॅस बंद कर, भाताचा गॅस बंद कर. आता हे कपडे सोडून मला तिथे जाऊ शकत नाही मी पटकन, असं होऊन जातं. म्हणून मग तिला सांगितलं की बाबा तू बंद करून दे. आणि मस्त कपडे वगैरे झाल्यानंतर ज्यावेळेस मी डाळ पाहिली व्यवस्थित शिजली होती. आणि आज ना एकदम म्हणजे वेगळीच गोष्ट होऊन गेली. मी ती तुम्हाला सांगते की बाबा आज काय झालं. ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट करत होती ना, तर त्यावेळेस माझा मोबाईल पडला. आणि तो तुम्ही नोट केला का की कुठे पडला आहे? नोट केलं असेल तर मला नक्की सांगा की कोणत्या वेळेस तो पडला आहे असं. बापरे, मला असं वाटलं गेला मोबाईल, गेला आणि सगळंच गेलं. आणि मी कोणाला सांगू पण शकत नाही की बाबा मोबाईल काय करताना पडला, नाही का. कारण कोणाला माहिती नाही घरामध्ये. अशी गोष्ट आहे. व्यवस्थित भात झाला होता, भाजी झाली होती, डाळीला फोडणी वगैरे देऊन झाली होती. आणि मला आहे ना वरण फक्त तुरीच्या डाळीचं आवडतं. म्हणजे मी डाळ्या किंवा डाळी ही सगळ्या खाते, पण मला वरण जे आवडतं ते तुरीच्या डाळीचं आवडतं. आणि ते सेफक होईपर्यंत म्हणजे डाळ गरम होईपर्यंत किंवा उकळेपर्यंत अजून मी इकडे लगेच ओटा पण साफ करून घेतला. म्हणजे ही कामं करता करता आहे ना आपली परत दुसरी पण कामं होऊन जातात, नाही का. ओटा वगैरे सगळं साफ झालं, आवरून पण झालं. आता फक्त जेवायचं बाकी होतं. आणि जसं मी तुम्हाला नेहमी म्हणत राहते की आपल्याला काही सुख भेटलं नाही ना तर ती वेगळी गोष्ट आहे, पण गरम गरम जेवणात जे सुख आहे किंवा जो आनंद आहे ना तो मला कशातच भेटत नाही. बाकी सुख आहे नाही आहे काही फरक नाही मला, पण मला जेवण मात्र गरम पाहिजे असतं. गरम आणि पहिल्या उकळीचं वरण. पहिली उकळी बस. मला पहिला वाफेवरचा भात आणि पहिल्या उकळीचं वरण किंवा भाजी असं आवडतं. तुम्हाला आवडतं का की बाबा तुम्ही परत गरम करून खाता की लगेच खातात? हे मला कमेंट करून नक्की सांगा. मला जे आवडतं ते काम जेवण बनवणं.